नमस्कार मंडळी, जय खानदेश. आज शिकणार आहेत बाउल ठीन आणि फेमिकोलना बॉटलवरी सुंदर सोपी रांगोळी. मिनी फेमिकोलने बॉटल लिहिले स्वच्छ धुईन तेव्हा रांगोळी भरीन वरला टोक कट करेले. देखा ते आपण बाहेरतून रांगोळीला असं गोल आकार टाकी येणार आहेत. खूपच इझिली रांगोळी हे नक्की ट्राय करा. आणि मधमा सुपारी ठी लेवाने आणि आपले फेमिकोलने बॉटलवरी रांगोळी पाडी लेवाने आणि वरती खाली आजू आणि बाजू असं निशाण पाडी लेवाने आणि मधमा पण आपले छोटा छोटा डॉट टाकी लेवाने म्हणजे डिझाईन आपली चुकत नाही. आणि 2 डॉटनावरती आणि 2 डॉटनावरती असं अजून एक डॉट पाडी लेवानेत आपले 2 डॉटनावरती बरोबर आणि 2 डॉटनावरती. खूपच सोपी पद्धत आहे. जेले येत नाही म्हणा त्यांना म्हणता मी खास व्हिडिओ आणत हे. देखा बॉटलमा मी रांगोळी भरीन असं आपले त्रिकोण आकार तयार करा नाही म्हणजे खालून वरती त्या डॉटले भिडवत जावा नाही. आपले जेले येतच नाही म्हणा रांगोळी त्याने नक्की ट्राय करा. फेमिकोलनी बॉटल खूप यूजफुल आहे. फक्त आपले फेमिकोलनी बॉटल स्वच्छ धुईल्यावानी आहे. रांगोळी गाळी भराने कारण गाळीन भरीने ना तर गळत नाही. आणि फेमिकोलना जो बॉटलना वरला टोक आहे ना थोडा कट करा आहे. मग देखा इझिली कुठलंही फ्लावर तुम्ही काढू शकाल. आहे देखा मधमा मी सुपारी ठीन रांगोळी टाकी येणार आहे. आहे देखा येणार बी मध भागमा सुपारी ठीन रांगोळी टाकी येणार आहे. अरे सगळीकडे आपली सेम त्या पद्धतीतून करी लेवाने. इंस्टाग्रामवर बी म्हणे आय डी जेल रंगोली नक्की ट्राय करा. कारण मी सोप्यात सोपी पद्धतीनं भरपूर व्हिडिओ आणलेत. आठी बी आपले 2 त्रिकोणना मधमा सुपारी ठीन रांगोळी टाकी लेवाने. जेले अगदी रांगोळी येस नाही होणार त्याने अशा पद्धतीतून रांगोळी काढा म्हणजे माप चुकत नाही आणि आपली रांगोळी व्यवस्थित येस. हे देखा सोपारीना वापर आणि आपली चम्मचना वापर आणि फेमिकोलने बॉटलना वापर करणार आहे. हे देखा गोल चम्मच लिहिले प्लास्टिकना तेनावरी मी कशी डिझाईन काढी राहणू देखा तुम्ही. आपले इकडून इकडे आणि वरती आणि खाली आणि नंतर मधमा बी आपले रांगोळी चम्मचवरी भडानी अशा पद्धतीतून. नक्कीच ट्राय करा. खूपच सोपी पद्धत आहे. फक्त आपले वरती खाली असं चौकोन आकारमा नंतर मधमा असं लिहित जावा नाही. हे देखा आपण वरती ज्या पाकळ्यात तठी डॉट टाकीले नाही आपले डॉट पण कितला सुंदर पडतंच. देखा फेमिकोलना बॉटलवरी यूजफुल बॉटल आहे ती. आणि मी बेसिक पद्धतीतून व्हिडिओ आणस कारण जेणेकरून तुमले यायला पाहिजे म्हणून रांगोळी. फक्त आपले रांगोळी गाळीन भराने एवढं लक्ष ठेवा नाही की रांगोळी गाळीन भराने. आणि थोडासा फेमिकोलना बॉटलना वरला टोक कट करा नाही आपले. इझिली कुठलीही आपण डिझाईन काढू शकतस. आहे देखा बोटवरी एक बोटवरी आपले वरती सरकावत जावा नाही ते डॉट.
हे देखा आपण किती सुंदर दिशी राहणी आणि आपली मुठ्ठीवरी एक सोडीन एक डॉटमा डॉट पाडिले आणि मुठ्ठीवरी डॉट एक सोडीन एक गोलमा आपले डॉट पाडले आणि आठी पण सेम त्या पद्धतीतून करले आणि मुठ्ठीवरी डॉट पाडणं हाही व्हिडिओ आहे. खूपच सोपी पद्धत आहे मुठ्ठीवरी डॉट पाडणं. मी शिकाडेले नक्की देखा म्हणा व्हिडिओ. हे देखा एक सोडीन एक चक्रीमा आपण डॉट पाडली राहणं. आता दुसरा कलर आपण टाकी लेणार आहे एक सोडीन एक मा. हे देखा कलरफुल आपली सुंदर अशी रांगोळी तयार होई राहिली. देखू शकतस तुम्ही. दिसाले कठीण वाटतच पण खूप सोपी रांगोळी आहे आणि शिकाडाना भरपूर व्हिडिओ टाकेले तुम्ही नक्की ट्राय करा. आठही आपण त्याच पद्धतीतून मोठं फ्लावर काढी लेणार आहे. फक्त रांगोळी आपले सरपत जावानी आहे. मुठ्ठीवर आपण डॉट पाडी लेणार आहे. तेले आपले चम्मचवरी गोल करीले आणि मी प्लास्टिकना गोल चम्मच लिहिले देखू शकतस तुम्ही. तेव्हा आपले दुसरा कलर टाकीले आणि असं विरुद्ध कलर टाकत जावाने. आणि मला जर व्हिडिओ आवडला होईल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समा नक्की सांगा कसा वाटणार व्हिडिओ आणि शिकाडानी पद्धत नक्कीच कमेंट करीन सांगा. आणि आठे छोटा आपले डॉट पाडिले आणि चुटकीवरी सगळीकडे आपले जी जागा खाली दिसस तरी डॉट पाडिले आणि जेनी मना शेवटपर्यंत व्हिडिओ देखावी त्यासले थँक्यू आणि धन्यवाद. कितली सुंदर अशी आपली रांगोळी तयार होईनी देखा. तुम्ही ही नक्की ट्राय करा. तुमले ही येई आणि कमेंट बॉक्समा नक्कीच सांगा कसा वाटणार व्हिडिओ विसरू नका. म्हणजे मी हे देखा बठा सामान जो सामान वापरेल तो देखाडानू. फेमिकॉलनी बॉटल एवरनं तो कट करेले आणि सुपारी लिहिले आणि हा गोल चम्मच लिहिले तेही मी तुमले दाखाडानू. अशा पद्धतीतून